च्या माध्यमातून काही सूचना करू इच्छितो। अध्यक्ष महोदय, याच्यावर व्यवस्थापनासाठी सुरक्षित पुनर्वापर व व्यवस्थापनासाठी भांडवली मालमत्ता निर्मितीसाठी तरतूद करण्यात आलेली आहे। हा अत्यंत दूरदृष्टीचा निर्णय आहे। अध्यक्ष महोदय, पाण्याचा आपल्याला माहिती आहे रिसायकल रियूजच्या माध्यमातून आमच्या महापालिकेमध्ये मोठा प्रकल्प त्या ठिकाणी होतोय। त्याच्यामध्ये सुद्धा महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था त्यामध्ये प्रामुख्याने लक्ष देते। त्याला राज्य सरकारकडनं आपल्याला निधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याची मागणी सातत्याने वाढतीये। अध्यक्ष महोदय, त्यामुळे प्रक्रिया केलेलं पाणी उद्योग, MIDC, सार्वजनिक उद्याने, बांधकाम क्षेत्र व इतर बिगर पेयजल वापरासाठी धोरण अधिक प्रभावीपणे त्याच्यासाठी धोरण करून ते अधिक प्रभावीपणे राबवणं हे अध्यक्ष महोदय फार गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, आपण आज पाऊस पडत नाही, आपण पाण्याचा उपयोग कमी व्हावा याच्याकरता आपण प्रयत्न करतो। पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीच्या पाण्यासाठी आपण पहिल्यापासून प्राधान्य देतो। अध्यक्ष महोदय, हे जे पण काही पाण्याच्या संदर्भामध्ये आपल्या सांडपाण्याच्या संदर्भामध्ये मी इथं आपल्या समोर बोलतोय, याच्यावर प्रक्रिया करून ते जर उद्योगांना औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा जी सार्वजनिक वापर ज्या ठिकाणी होतो, मग महापालिकेचे गार्डन्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणच्या अम्युनिटीज असतील, त्याच्यामध्ये याचा वापर होऊ शकतो। त्याच्याकरता याच्यावर म्हणजे एकदम धाडसी प्रक्रिया म्हणजे निर्णय घेऊन त्या ठिकाणी योग्य ती कारवाई शासनाने त्या ठिकाणी केली पाहिजे। अध्यक्ष महोदय, पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात बचत होईल याच्यामुळं आणि भविष्यातील जल संकट टाळण्यात यामुळं मदत होईल। अध्यक्ष महोदय, पाण्याचा अवस्था विभागाची चर्चा आहे। मी मगानी पण तिकडे बोलताना सांगितलं की नगर विकास बघा ना, आता कोणीच नाही। थोडा तरी CM साहेब तुम्हाला तंबी देतात। वडट्टीवार साहेब पाणी प्यायला गेलेत, आता सांगून गेलेत। आता कसले प्रश्न सुटतील? ते पाणी प्यायला गेलेत। नगर विकास खात्याचे ज्यांच्याकडे मंत्री महोदय नेमलं ते पण नाही। चालू करू आपण, येतील 5 मिनिटात। करा चालू करा महेश दादा, चालू करा। अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 82 च्या माध्यमातून स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2 पॉइंट। अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 82 पृष्ठ क्रमांक 52 मध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरिक चालतं काय? हे महाराष्ट्राच्या एवढ्या सगळ्या याची वेगळी गरिमा आहे हो। हे पहिल्यांदा होते असं। ठीक आहे, चालत तर सगळ्यात चालतं, येता येतं सगळेच येतात। तुम्हाला चालून रेटून न्यायचं असेल किमान पुरवणीच्या मागण्यावर तरी। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आम्ही 4 मंत्री उपस्थित आहेत। दुसरी गोष्ट ऐका ना, उदयजी सामंत वरच्या सभागृहात आहेत, तिथे लक्षवेधी चालू आहे। हे बघा, आले ना चला दादा, चालू करा। पाणी प्यायला गेले महोदय, आलेत मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 82 पृष्ठ क्रमांक 52 मध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान या अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी 1000 कोटीची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे। अध्यक्ष महोदय, त्याबद्दल मी सरकारचं मनापासून धन्यवाद देतो आणि अभिनंदनही करतो। अध्यक्ष महोदय, पिंपरी चिंचवड शहरामध्ये रोज वाढती लोकसंख्या पाहता हजारो टन कचरा